एक असा प्रश्न माझ्या डोक्यात येतोय. एक आता काळ होता जेव्हा मुलं किंवा लोक म्हणा की पुस्तकं खूप वाचायची, न्यूजपेपर रीडिंग सगळं करायचे. आजकाल सगळे मोबाईल मधूनच शिकतात. तर हा दृष्टिकोन आम्ही कसं काय बघितलं पाहिजे, कसं काय आहे म्हणजे इफेक्टिव्ह रीडिंग कसं काय आहे? इफेक्टिव्ह रिडिंगसाठी हम्म, इथं पालकांचा रोल हा महत्वाचा असतो. हम्म, शिक्षकांचा असतो. हम्म, मी स्वतः आठवड्यातून एकदा शेजारील सरकारी प्राथमिक शाळेमध्ये जातो. हम्म, केवळ त्यांना कथा कळावी म्हणून. आणि एका फाउंडेशन मार्फत हे काम मोफत करतो. अध्ययन फाउंडेशन हम्म, आठवड्याने एकदा. हम्म, असं जर गावोगावी निवृत्त झाले शिक्षक जर करतील तर मुलाला एक चांगला पर्याय मिळू शकतो. हम्म, आज काय झालंय, आपण मोबाईलला का कवटाळतो, पर्याय नाही म्हणून. हम्म, आमच्या काळी मोबाईल जन्माला आला म्हणून कदाचित पर्याय म्हणून आम्ही बघत असतो. पण पर्याय ज्यावेळेला येतो त्यावेळेला त्या पर्यायाला पर्याय काय याचा विचार पालकांनी केला पाहिजे. कारण पुण्यामध्ये सुद्धा असे प्रयोग झाले, त्यामध्ये पालकांचा सहभाग महत्वाचा होता. आणि मोबाईल ही समस्या केवळ भारतापुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण जग त्या मोबाईलनं त्याला काय म्हणतो वेस्टलेलं आहे. बरोबर सर. ऍक्च्युली मी सांगेन आता, आता जो आमचा पॉडकास्ट जो शूट होतोय तो मोबाईलमुळे आम्ही शूट करतोय. सो मोबाईलचा उपयोग आम्ही चांगल्या पण प्रकारे करू शकतो. त्या आमच्यावरती आहे की आम्ही कसं काय करतोय ते ना. मी काय हम्म, मोबाईल हम्म, वापरू नये हम्म, अशा मताचा नाही. हम्म, पण मोबाईल शैक्षणिकदृष्ट्या हम्म, तुम्ही जर वापर केला आणि ते सांगण्याची गरज पालकांची आहे, बरोबर एकदम. तर मला वाटतं हम्म, या समस्येवर आपण तोडगा काढू हो. शकतो. इथं उदाहरण एका आम्हालाच देतो. हम्म, एर्नाकुलम हम्म, केरळमध्ये त्या काळी हम्म, त्या एर्नाकुलम रेल्वे हम्म, स्टेशनवर हम्म, तो कुली म्हणून काम करायचा. हम्म, पण त्यावेळेला जे मोफत वायफाय मिळायचं हम्म, त्याचा उपयोग त्यांनी नोट्स हम्म, वाचण्यामध्ये केला. अर्थात तो परीक्षा पास झाला ती गोष्ट वेगळी, पण तसं आपण करू शकतो. बरोबर. आता अनेकांच्या तक्रारी असतात की नेट मिळत नाही, हम्म, हे मिळत नाही. जर जिथं नेट आहे तिथं तुम्ही येऊन हे करू शकता. बरोबर.